एकाची सण दोघं जण येतात, काम नाही ना नाम नाही। हॅलो फ्रेंड्स, तर आता स्वरा माझ्या सोबत राहणार नाही, तुम्हाला स्वरा दिसणार नाही आहे, कारण ती आता मला सोडून, माझं घर सोडून, स्वराजला, तिच्या पप्पांना, आम्हा सर्वांना सोडून ती जात आहे दूर दूर दूर। आणि तिच्या भविष्यासाठी हे खूप आवश्यक आहे, परंतु रड तर येणारच ना, शेवटी काळजाचा तुकडा आहे। आणि तुम्हाला सांगते मी ना सध्या खूप आतून स्वतःला हे कमजोर, जसं मी आधी स्ट्रॉंग स्वतःला समजत होती तशी स्ट्रॉंग राहिली नाही, भरपूर कमजोर झालेली आहे। कारण माझा उजवा हात जो म्हणतात म्हणजे स्वरा, तर स्वराला पाठवण्याची वेळ आलेली आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री अरे पळशील ना। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर इथं 3 ते 4 दिवसानंतर घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी देवाचं स्नान करत आहे। स्वराजला सोबत पूजेला बसवलेलं आहे। आणि तुम्हाला एक सांगताना खूप मला दुःख होत आहे की मला समजत नाही आहे हा प्रत्येक दिवस मी कसा काढत आहे, मला समजत नाही आहे की माझी मुलगी स्वरा मला सोडून गेल्यानंतर मी कशी राहणार। कारण प्रत्येक ठिकाणी मला तिची आठवण राहणार, प्रत्येक ठिकाणी। मी जर भांडी वगैरे घासली तर ती खरकटं फेकून येते, कपडे वॉश केल्यानंतर कपडे आणून ठेवते, कपडे घडी करून ठेवते, त्याच्यानंतर चहा करते, एखाद्या वेळेस आपलं डोकं दुखलं तर दळण आणून देते, भाजीपाला आणून देते, हलके भरपूर ती कामं करते। आणि आता तिला हॉस्टेलला पाठवण्याची वेळ झालेली आहे आणि शाळेचा मेसेज आलेला आहे की हे काही साहित्य तुम्हाला मुलीसोबत द्यायचं आहे आणि ठीक 18 तारखेला तुम्हाला मुलीला आणून द्यायचं आहे। चला, तर आता माझी देवपूजा आटोपलेली आहे आणि सर्व घरातलं क्लिनिंग वगैरे आटपून झालेलं आहे। स्वयंपाक राहिलेला आहे बाकी, तो तिकडून आल्यावर बघू। तर आता वाजलेले आहे 10 साडेदहा। मी जात आहे हॉस्पिटलमध्ये, स्वराजला सलाईन वगैरे देऊन येते। तर चलो जाऊया। ते ऐकून तर माझं मूड एकदम अपसेटच झालं होतं। एक तर 4 ते 5 दिवस झाले स्वराजला बरं नाही आहे। तर आता मी स्वराजला घेऊन जात आहे हॉस्पिटलमध्ये सलाईन द्यायला। तर आम्ही ॲटोमध्ये बसलेलो आहो आणि मी स्वराला सांगितलेलं होतं की तुला आता शाळेला जायचं आहे 18 तारखेला। तर ती पण थोडीशी रडली वगैरे आणि ती पण बोलली, मम्मा तू एकटी कसं काय मॅनेज करशील, तुझे व्हिडिओचे कामं, तुझे प्रमोशनचे कामं, घर दार, त्याच्यानंतर नाश्ता सेंटर वगैरे हे सर्व तू कसं काय मॅनेज करशील। तर मी तिला बोलली की तू टेन्शन घेऊ नको, कारण तुझ्या भविष्यासाठी किंवा तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी ते आवश्यक आहे। माझे काम काय, माझा जॉब काय, किंवा माझे प्रमोशनचे कामं, यूट्यूबचे कामं, हे मी कसंही हँडल करूनच घेणार आहे। परंतु एक वेळा जर माझ्या मुलीचं भविष्य खराब झालं तर ते चांगलं होणार नाही आहे। त्याच्यामुळे वाईट तर खूप वाटत आहे की ज्या काळजाचा तुकडा आपण 9 महिने पोटात सांभाळला, 10 ते 12 वर्षे इथं सांभाळलं, एकतर बापाचं प्रेम तिला किती दिवस नव्हतं आणि आता आईचं आणि बापाच्या दोघांच्या प्रेमाला सोडून ती एवढ्या दूर हॉस्टेलला तिच्या शिक्षणासाठी जाणार आहे। परंतु तिच्या भविष्यासाठी कुठं आपल्याला सुद्धा कठोर व्हावं लागतं, नाहीतर काही अर्थ राहत नाही, बरोबर ना। तर इथं माझी रील्स वगैरे बहुतेक ती शूट करत होती आणि ती खूप हुशार आहे माहिती आहे का, तिच्या मनानेच रील्स शूट करते, सर्व काही करते आणि मला नेहमी म्हणते मम्मा तू कोणाचं टेन्शन घेऊ नको। आणि अक्षरशः माझ्यासोबत म्हणजे प्रॉमिस पण घेतलं की तू आता इथून पुढे कोणाचा विचार करशील नाही, मी गेल्यानंतर कोणाचं टेन्शन घेशील नाही आणि तू रडशील नाही, तू व्यवस्थित राहशील, असं भरपूर तिने माझ्याकडून प्रॉमिस घेतलेले आहे। तर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सलाईन वगैरे घेतली, नंतर घरी आलो। घरी आल्यानंतर आईने स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता। मला तुम्ही सांगा, एखादी मुलगी जेव्हा आपल्याला सोडून जाते तेही कसं वाटते हो, त्या आईला कसं वाटत असणार। म्हणजे खूपच असं वाटत आहे की स्वरा आता कुठं चालली आणि कुठं नाही, करमत नाही आहे, जेवण करावं असं वाटत नाही आहे मला। एक तर स्वराजच्यामुळे तशीच माझी हालत खराब झालेली आहे, कसं तरी हसण्याचा प्रयत्न सुरू आहे। परंतु जर मी आता इतकी कमजोर होणार तर त्या दिवशी मी तिला कशी सोडायला जाणार तेच मला कळत नाही। कारण आता मी जरी व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगत आहे ना, तर माझे हृदय भरून येत आहे की त्या दिवशी कसं होणार, काय होणार, माझा हात सुटणार का तिला सोडून देण्याच्या वेळेस। कारण खूप अवघड परिस्थिती असते की ज्या मुलीला आपण काळजाच्या हाताच्या फोडाप्रमाणे जपतो ती मुलगी आपल्याला काही दिवसासाठी सोडून जाणार।
कुठे चालला मा तू? काकीतच आहेस तू? हॉस्पिटल मध्ये जात आहो मी, आहे ना रे? आणि ती ना सावलीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत असते, प्रत्येक ठिकाणी सावलीसारखी माझ्यासोबत असते. असं कुठंच नाही, कुठंही म्हटलं तर मम्मा मी येतो, मार्केटला जायचं म्हटलं तर मम्मा मी येतो, किराणा आणायला जायचं म्हटलं तर मम्मा मी येतो, दुधाला जायचं असलं तर मम्मा मी येतो, हॉस्पिटलला मी येतो. जिथं तिथं ती येते, जिथं ती येते. मी ओरडली, मी रागावली, काही केलं ना तरी ती माझ्यासोबत येतेच. आणि नंतर म्हणते मम्मा तुला राग येते, तुला भरपूर टेन्शन आहे त्याच्यामुळे तू रागावते. म्हणजे तिच्यामध्ये ना समजूतदारपणा पण खूप भरलेला आहे. परंतु असो, तिच्या भविष्यासाठी हे पाऊल आता उचलणे आवश्यक आहे. आणि तिला एवढे तिने अभ्यास केला, तिच्या अभ्यासाला आणि तिच्या यशाला फळ मिळालेलं आहे. आणि हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की आता स्वरा मला सोडून 18 तारखेला जाणार आहे. आणि स्वराज जो आहे तर आता 2 दिवस झाले त्याला ने-आण करत आहे. आणि 1 दिवस उद्याच्या दिवस त्याला सलाईन दिले की त्याचे जे इंजेक्शन आहे ते वगैरे काढतील. आणि डॉक्टरनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षापर्यंत असं पुन्हा कधी पण त्याला होऊ शकते. त्याच्यामुळे त्याला कुठेही एकटं सोडू नका आणि शक्यतोवर तुमच्या डोळ्यासमोरच नेहमी त्याला ठेवायचं. चला, स्वराजची सलाईन झालेली आहे. आता आम्ही निघत आहोत हॉस्पिटलमधून घरी. तर संध्याकाळची सलाईन वगैरे तर आमची झाली होती आणि सलाईन होऊन आम्ही बाहेर निघालो. तर हे बघा, रस्त्याने एक पण ॲटो नव्हता. आणि ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो होतो ना ते हॉस्पिटल आउटसाईड आहे. त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं, स्वराजला घेतले कडेवर आणि पट मी चालायला लागलेली आहे. आणि थोडंसं स्वराने पण घेतलेलं आहे. तर स्वराचा मला असा प्रत्येक ठिकाणी आधार असतो आणि प्रत्येक आईला मुलीचा हा भरपूर भक्कम आधार असतो. आता तर मला सुचतच नाही आहे की कसं होणार, काय होणार. आणि 18 तारखेला तर काय होणार हे पण काही म्हणजे लक्षातच येत नाही आहे. परंतु असो, तिच्या भविष्यासाठी हा निर्णय खूप छान आहे तिच्यासाठी. तर थोड्या दूर मी त्याला पायदळ घेतलेला आहे. आणि आता स्वराज, तुम्ही भरपूर जण विचारत आहे स्वराज कसा आहे. तर स्वराज आधीपेक्षा स्वस्त मस्त आहे. मस्तपैकी जेवण करतो, खेळतो आणि झोप पण व्यवस्थित घेतो. आणि नंतर मग मी घरी आली. घरी आल्यानंतर आईच स्वयंपाक करत आहे, कारण हॉस्पिटलमध्ये जाणे येणं माझे चक्र चालू आहे त्याच्यामुळे. तर आता भाजीला काही नव्हतं तर आईने मस्तपैकी बेसन केलेलं आहे आणि आईने पोळ्या पण टाकलेल्या आहेत. आणि मग मी आईचं स्वयंपाक होईपर्यंत मी काय केलं, खिचडी जी होती ना ती स्वराजला भरवून दिलेली आहे. आणि स्वराजचं जेवण जसं झालं ना तसंच मी स्वरालासुद्धा जेवण करायला बसवलेलं आहे. आई म्हणत होती जेवण कर, पण कसं आहे, गणेशजी आणि मला असं सोबत जेवण करायची सवय आहे. तर त्याच्यामुळे मी आईला बोलले की नाही, मी थोड्या वेळाने जेवण करणार. आणि आईने पण स्वयंपाक केला. आणि आईने आईचं जे जेवण आहे म्हणजे बेसन आणि पोळी वगैरे ती आई बोलली मी खाली जाऊन जेवते. आईला पण मी बोलली होती की आपण सोबत जेवण करूया, पण आईने दिला नकार. तर आता इथं आई करत आहे स्वयंपाक. तुम्हाला कसं वाटत आहे ते सांगा तुम्ही. आणि थँक्यू सो मच. माझ्या स्वरा आणि स्वराजसाठी 75% लोक प्रार्थना करणारे आहेत. 25%नी नाही केली तरी काही फरक पडत नाही, परंतु 75% लोकांनी स्वामी समर्थांजवळ माझ्या मुलासाठी प्रार्थना केली. आणि तुमच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादामुळे आज माझा मुलगा म्हणजे चांगला होऊन घरी आलेला आहे. आणि 5 वर्ष मस्तपैकी त्याची काळजी घेऊन त्याला लवकरात लवकर ठीक करायचं पण आहे. तर आता इथं त्याचं जेवण झालेलं आहे, तो बघत आहे मोबाईल. परंतु आता त्याचा मोबाईलचा सुद्धा छंद थोडा कमी करावा लागते. तर असो, अशा पद्धतीने आजचा दिवस गेला. ऐकून खूप वाईट वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर आई स्वयंपाक वगैरे करून गेलेली आहे. आम्ही पण जेवण वगैरे केलेलं आहे. जेवण झाल्यानंतर गणेशजीने कूलर भरला, आमच्या बेड वगैरे टाकला झोपण्याचा. स्वराजला मी गोळ्या औषध दिलेलं आहे, दूध थंड करायला ठेवलेलं आहे. तर भरपूर ताईंनी मला हे पण सांगितलं होतं की त्याला तापीत दूध वगैरे देऊ नको. तर तापीत मी दूध देत नाही आहे. आता त्याचा ताप उतरला म्हणून त्याला दूध देत आहे. तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर माझं डेली रुटीन तर तुम्हाला माहिती आहे. एक तर स्वराजला आता बरं नाही आहे, त्याच्यामुळे वेळ भेटलं तेव्हा मी सर्व कामं तेव्हाच उरकून घेत असते. तर आता इथं सगळ्यात अगोदर मी खरकटी भांडी काढली, त्याच्यानंतर खरकटं फेकून दिलं, भांडी घासून ठेवली, त्याच्यानंतर गॅस कट्टा साफ केला आणि नंतर मग माझी आई म्हणे मला चहा पाहिजे. आणि आईचं सिलेंडर गेलेलं असल्यामुळे म्हटलं चला चहा पण करूया. आणि माझं पण डोकं खूप दुखत होतं, कारण मला आलं होतं टेन्शन स्वरा जाण्याचं. तर त्याच्यामुळे आता इथं मी गॅस कट्टा पुसून घेतला, गॅस पुसला, भांडी वगैरे घासून ठेवून दिली.
नंतर मी ठेवला आईसाठी चहा, कारण मला जेव्हा कधी टेन्शन येतं, माझं डोकं दुखतं, मग रात्रीची कितीही वाजू द्या, मी चहा घेतल्याशिवाय राहत नसते. तर आता आपण करूया मस्तपैकी सूट आणि अद्रकचा चहा, कारण सूट जे असते ना ते आईनं काढून ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी त्याची पावडर केलेली आहे, ज्याचा मी आता चहा ठेवणार आहे. तर तुम्ही पण या गरमागरम अद्रकचा आणि सूटचा चहा घ्यायला. तर 2 कपात मी चहा गाळलेला आहे. गणेशजी म्हणे मी काही चहा घेत नाही, एक चहा देते आईला आणि एक चहा घेते मी. आता घेते चहा. आणि तुम्हाला सांगते मी ना सध्या खूप आतून स्वतःला हे कमजोर, जसं मी आधी स्ट्रॉंग स्वतःला समजत होती तशी स्ट्रॉंग राहिली नाही, भरपूर कमजोर झालेली आहे. कारण माझा उजवा हात जो म्हणतात म्हणजे स्वरा, तर स्वराला पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि 18 तारखेला स्वराला पाठवायचं आहे, म्हणजे आजच्या 8 दिवसाला स्वराला हॉस्टेलला पाठवायचं आहे. आणि हे दुःखच म्हणावं लागणार की आधी स्वराज आजारी पडला, आता याच्यातून मी निघत नाही. आता याला पण मला सांभाळायचं आहे, याला सोडून मला कुठं जाता येत नाही आणि सोडून याला मी कामही करू शकत नाही. जर थोडंसं मी भांडे घासले आणि याचा आवाज आला नाही तर मला अशी धास्ती बसते, काही होणार का. डॉक्टरांनी त्याच्यावर लक्ष द्यायला भरपूर सांगितलेलं आहे. तर असं आहे, संकट जर यायचे असले तर 4 इकडून येत असतात आणि हे सुद्धा माझी परीक्षा आहे आणि याच्यातून सुद्धा मला स्वामी बाहेर काढतील एवढा मला विश्वास आहे. तर चला, जास्त मला टेन्शन आलं, डोकेदुखी झाली की मी घेत असते चहा. आईला पण चहा करून दिला, मी पण घेत आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.